बेमुदत अर्धनग्न आमरण उपोषण मंगळवार दिनांक 2/9/2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता IDBI बँक पंढरपूर भारत सरकाराची विनातारण व्यावसायिक कर्ज प्रकरण बँकेने नामंजूर केल्याबाबत उपोषणकर्ते सचिन परमेश्वर रणदिवे, स्थळ जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर। नमस्कार, मी सचिन रणदिवे तुंगर, तालुका पंढरपूर। माझ्या अशी मागणी आहे की भारत सरकारची विनातारण व्यावसायिक कर्ज योजना आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये माझं स्टार्टअप आहे तुंगतमध्ये। मी आमचं तुंगत गावाचं पालकवर्ग IDBI बँक पंढरपूरकडे आहे। बँकेकडे आम्ही 31 जुलै 2025ला कर्ज प्रकरणाचा पोर्टलला प्रस्ताव पाठवला होता कृषी ऑफिसने। त्यानंतर आता 31 ऑगस्टला बँकेनं रिजेक्ट मागलेला आहे। तर एक महिना मला बँकेत करतो ॲनालिसिस चालू आहे, हे आहे ते आहे अशी कारणं देत होते। आम्ही 20 तारखेला एक मंत्रालयासमोर आम्ही आमरण उपोषणचा निवेदन दिलेलं होतं ऑफिसला सगळीकडे। त्यानंतर बँकेनं 31 ऑगस्टला बरोबर रिजेक्ट मागलेला आहे संध्याकाळी 8 वाजता। त्यानंतर बँकेनं आम्ही जिल्हाधिकारी आपले सोलापूर, पुन्हा LDM हे सगळे अक्षरशः भारत सरकारची विनातारण व्यावसायिक कर्ज योजना राबवण्यासाठी पूर्णपणे निष्क्रिय आहे। आणि ग्रामीण भागामध्ये 300 ते 400 लोकांना आमचा रोजगार उभा होणार आहे या स्टार्टअपमधून। पण अक्षरशः जणू काही सुपारी घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी भारत सरकारची बदनामी करण्यासाठी। तरी पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला, जिल्हाधिकारी साहेब आम्हाला धमकावण्याची भाषा करतात, पण त्याच्यावर निघलो की असं नाही तो जेल में डाल दूंगा असे उद्धटपणाची भाषा करतात। आम्हाला नागरिकांना धमकावण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही, आमच्या सेवेसाठी जिल्हाधिकारी आहे, पण ते त्यांच्यावरची जबाबदारी आहे, त्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीचे जिल्हाधिकारी काम करत नाही। आणि याच्यामध्ये आज सगळे ग्रामीण भागामध्ये महिलांना 300 महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि 100 पुरुषांना रोजगार। याच्यामध्ये सरकारला रेव्हेन्यू भेटणार आहे, सरकारच्या बाकी गोष्टी पण। आणि सरकारच्या याच्यामध्ये सरकारनं 2020मध्ये 1 लाख कोटी एक्झिक्युटिव्हमध्ये वर्ग केलेला आहे, पण हे ग्राउंड लेवलला अजिबात गव्हर्नमेंट बँक या योजना सरकारने राबवण्यासाठी पूर्णपणे निष्क्रिय आहे। आणि त्याच्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही प्रत्येक वेळेस वारंवार तक्रार करून पण जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आमरण उपोषण आम्ही सोडत नाही।